खाटोळ श्री सर स्वामी समर्थ अगदी काका. स्वामी समर्थ बोला. काका, एक प्रश्न तिथे उभा राहतो परत म्हणजे हा हा बरोबर आहे. नाही राहायलाच म्हणजे पाहिजे. कसं की मन, बुद्धी, चित्त, अहंकार हा. हे समजण्याचं माध्यम आहे. हो हो. आणि याच्याद्वारे आपण आत्म्याचं आकलन करू शकणार नाही. पण जेव्हा आपण म्हणतो की मन हे अमन करा, मन हे बरोबर. मायनस करा, अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि बुद्धी शांत पाहिजे, हा. बुद्धीमध्ये चलबिचल एक किंवा काही एकाग्र नको, पाहिजे, एकाग्र पाहिजे. एकाग्र पाहिजे. त्यामुळे त्यामुळे चित्त तर शांतच असणार आहे, कारण मनाला तुम्ही विड्रॉ केलं तर चित्तामध्ये काही नसणार आहे. बरोबर आहे. आणि मग अहंकार मात्र तुम्हाला, जो प्रकृतीचा दर्शक आहे, तो अगदी शून्य. म्हणजे अहंकार हा कसा विसरायचा, तो कला आहे हा ती आता ती म्हणजे हा कठीणच आहे, ते हा काही सोपी नाही आहे. हा हा. कारण अ म्हटलं तर अहंकार आहे, ब्र म्हटलं तर अहंकार आहे, काही म्हटलं तर ते येतोच तिथे. तर दॅट इज अ बिग बिग प्रॉब्लेम देअर. हा. आणि मग याच्याद्वारे आत्म्याचं आकलन होऊ शकत नाही. हो. तर साधारणपणे म्हणजे आपण कुठल्या दिशेने असं म्हणू शकतो की हे केलं म्हणजे आत्म्याचं आकलन आपल्याला होईल. बरोबर आहे. महत्वाचा असं प्रश्न आहे. खूप असं महत्वाचा प्रश्न आहे. आणि ते सांगायचं त्यांनी प्रयत्न त्यांचा तोच आहे आरुणीचा, की हे जे काही तुला कळत नाही याचं कारण पहिल्यांदा समजणं आवश्यक आहे, आणि ते त्याचं निराकरण केलं तर तुला कळायला लागेल. तर ते पहिल्यांदा म्हणजे हे प्रकृतीचे अंग आहेत सगळे, पहिली गोष्ट. आणि जोपर्यंत प्रकृती संबंध विच्छेद होत नाही, प्रकृतीचा संबंध त्याचा जो आसक्ती आणि कामनेने झालेला आहे. आणि आपल्याला जो अहंकार ज्याला म्हणतो ती म्हणजे जाणीव आहे. हो. ही जाणीव म्हणजेच अहंकार आहे. तर तोपर्यंत ही जाणीव आणि नेणीव, नेणीव म्हणजे अहंकाराचा जरी त्या ठिकाणी नसला तरी पण त्या ठिकाणी ज्ञानाचा अभाव असल्यामुळे नेणीव असं म्हटलेलं आहे. म्हणजे जाणीव फक्त अहंकाराच्याच संदर्भात नाहीये, तर जाणीवेचा संदर्भ तो ज्ञानप्राप्ती करता सुद्धा आहे ना, आहे की नाही. पण मग तिथे निरहंकारी स्थितीमध्ये असलेली जी चैतन्यपूर्ण जाणीव आहे त्या ठिकाणी ती आत्मतत्वाच्या आकलनाच्या दिशेने तो प्रवास सुरू होतो. जोपर्यंत ती जाणीव जी आहे ही फक्त जड पदार्थाच्या संदर्भातली जाणीव असेल, तर त्या जाणीवेतून आपल्याला आत्मतत्वाचे आकलन होणार नाही. पण त्याच ह्याच्यामध्ये जर तुम्ही सहज स्थिती आली तुमची, जर त्या ह्याच्यामध्येच त्या साधनेत तुम्ही साक्षीत्व भावात गेले, तर तुमचा संबंध विच्छेद होतो. आणि त्या साक्षीत्व भावामध्ये मग जाणीव राहते का नाही राहत, किंवा तो अहंकार राहतो का नाही राहत, हा प्रश्न आहे. तर ज्यावेळेस साक्षीत्व भावाने जातो, जेव्हा त्या अहंकाराला सुद्धा साक्षीत्व भावात जातो, तेव्हा तुम्ही त्या अहंकारापासून अलग झाले. जोपर्यंत तुम्हाला मी आहे ही जाणीव आहे ना, तर तोपर्यंत तुमचं वेगळेपण आहे. जसं ती गंगा नदी वाहते तर ती म्हणते मी भागीरथी आहे, मी मणकर्णिका आहे, मी असे म्हणजे वेगवेगळे काका, नाव. काका एक ते लक्षात आलं. हा. म्हणजे साक्षीत्व भाव म्हणजे मी बाजूला उभा आहे. म्हणजे मी साक्षीत्व भाव याचा अर्थ असा आहे की या सर्व गोष्टीला पाहणारा जो कोणी आहे त्याच्याशी मी एकरूप झालेलो आहे. म्हणजे तिथे मी साक्षीत्व भाव धरतो असं सुद्धा नाहीये. तर जो साक्षीत्व भावाने आहे, अखंड असतोच तो, पण आम्हाला त्याची जाणीव नसते. पण त्या साक्षीत्व भावाच्या जे काही तत्व आहे त्या तत्वाशी मी जर एकरूप झालो, तर मला अहंकार कसा आहे, मन कसं आहे, बुद्धी कसं आहे, चित्त कसे, याचं मी स्वतंत्रपणे त्याचं अध्ययन करू शकतो. जसं समजा नदी वाहते आणि पूर आहे भरपूर नदीमध्ये, त्या नदीमध्ये जर कोणी उडी मारली आणि त्याला जर विचारलं नदी कशी वाहते बाबा सांग, तर तो सांगू शकणार नाही. कारण तो वाहत चालला ना त्यात, त्याला त्याची वाणी सुद्धा त्याच्यामधून बाहेर पडणार नाही. पण ज्यावेळेस तो काठावर येईल आणि काठावर येऊन उभा राहून सांगेल की नदी मी काय मग कशी पाहिली किंवा काका, आता. याच्या आधी आपण एक सपिती नावाचा शब्द वापरला होता, हो हो हो. की म्हणजे वर आहे सुषुप्त अवस्था, हो आणि खाली जी सपिती आपण म्हणत होतो की ती जाणीव आहे हो की बा मी ह्या सुषुप्त अवस्थेमध्ये आहे, हो अशी असं आपण मागे आपण म्हणजे विचार हो केला होता. बरोबर आहे ना. म्हणजे त्याचं भान असणे, थोडक्यात म्हणजे जेव्हा सुषुप्त अवस्थेमध्ये भान राहत नाही, हो. सर्वसाधारण बद्ध अवस्थेमध्ये जो झोपी गेलेला माणसाला तू झोपी गेला आहेस का रे बाबा
असं म्हटल्यावर तो उत्तर देत नाही. याचं कारण काय की त्याची जाणीव संपलेली असते. पण जो तुरी अवस्थेमध्ये आलेला आहे ना, तर तो काय म्हणतो त्याचं जे निवेदन ऐकलं तर ते फार गमतीदार आहे. तो काय म्हणतो की मला गाढ झोपलेली आहे, आता झोप लागलेली आहे. आता मला झोप लागलेली आहे, त्यामुळे माझं शरीर खूप हलकं झालेलं आहे. आता मला कुठल्याच प्रकारचं वजन नाहीये माझ्यावर काहीच, आणि अहंकाराचंही वजन नाहीये मला. त्यामुळे आता मी परमेश्वराशी संवाद करू शकतो. आता मी परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. ती स्थिती मला आली आहे. तर मग का बरं आली तुला? कारण म्हणाला की मला आता झोप लागलेली कळतंय. मला स्वप्न सुद्धा मी पाहून, हे स्वप्न जे आहे हे स्वतंत्रपणे पाहतो मी. स्वप्नात वाहत जात नाही. किंवा माझं जे काही जागृत अवस्था आहे त्याला सुद्धा मी स्वतंत्रपणे पाहतो. तर अशी जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्हींना जो पाहणारा जो स्वतंत्र आहे त्याच्याशी जर तुम्ही एकरूप झाले, तर तुम्हाला तुर्य अवस्था म्हटलंय, चतुर्थ अवस्था म्हटलंय. आणि तीच गणेशाच्या प्रार्थनेमध्ये चतुर्थी हा जो शब्द आला की संकष्टी चतुर्थी किंवा विनायकी चतुर्थी, तर ती चतुर्थी म्हणजे काय, तर तुम्ही चतुर्थ अवस्थेत जाऊन गणपतीची प्रार्थना करणे हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे त्या चतुर्थ अवस्थेमध्ये, तुर्य अवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही जाल ना, तर त्यावेळेस तुम्ही आत्मतत्वाशी एकरूप व्हाल. पण त्याच्या खाली उतरले तुम्ही की मग तुम्ही एक तर जाणीवेत जाल, नेणीवेत जाल, किंवा जागृत अवस्थेत जाल. या तर स्वप्न प्रकृतीपासून बाहेर अलग पडून, होणे. हा. बाहेर पडून त्याची जाणीव ठेवून उभं राहणे. हा, म्हणजे त्याचं कॉन्शियसनेस तर असलं पाहिजे, पण अहंकार असता कामा नये. हे त्याच्यात पॉइंट कसा आहे माहितीये का, की साधारण झोपेमध्ये माणसाला अहंकार नसतो, पण जाणीव पण नसते ना. हो. म्हणजे त्याचं चैतन्य चालू आहे का नाही हे त्याला माहिती नाही. तो जिवंत आहे का मृत्यू झालाय त्याचा हेही त्याला कळत नाही. आणि काही माणसं जेव्हा झोपेतच मृत्यू होतो त्यांचा, तर ते सांगायला उरत नाहीत की माझा मृत्यू केव्हा झाला आहे. त्याच्याकरता सुद्धा त्यांना ते राहत नाहीत, कारण ते जातात, शरीरातून बाहेर जातात ते. समजलं ना. पण जो चतुर्थ अवस्थेत झाला तर तो सगळं पाहतो की तो काय, माझं जागृत अवस्था काय, माझी स्वप्नावस्था काय, आणि माझी निद्रा अवस्था काय, हे तो त्याचा अनुभव घेतो. पण त्या अनुभव घेण्यामध्ये तो अहंकारच नसतो. मुख्य काय माहिती का, निरंकारी स्थिती आहे, म्हणून ही ब्रह्मस्थिती आहे. अन्यथा झोपेमध्ये आपण ब्रह्मस्थितीमध्ये आहो असं म्हटलं असतं ना. माणूस दररोज झोपतो की नाही, तर प्रत्येक मनुष्य ब्रह्मस्वरूप झालेला आहे असं जर म्हटलं, तर उठल्यानंतर तो अज्ञानीच राहतो ना. पण तो ब्रह्मस्थितीत आहे असं केव्हा म्हणता येईल, की ज्यावेळेस तो या तिन्ही अवस्थेला पाहत असताना निरंकारी आहे आणि तरी पाहतोय. आणि ती स्थिती नेहमीच असायला पाहिजे. आणि ती अखंड जर असली तर ती ब्रह्मस्थिती आहे, आणि तीच खरी योगस्थिती आहे. म्हणजे आपली जे काही आपण योग साधना करतो त्याचा उद्देश खरं म्हणजे ही अवस्था अखंड यावी ह्याच्याकरता आहे. आलं लक्षात? हा. छान. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. दादा, आपण म्हणतो की आम्ही हा. असं म्हणतो की अनुभव येत नाही आम्हाला म्हणून. हो. पण रोजच्या याच्यात बघतो आम्ही की जे पंचसंस्था चालू आहे, हो. म्हणजे ह्या सगळ्या क्रिया आम्ही कोणी करत नाही स्वतः, आणि त्या आपोआप होत आहेत. हाच तर प्रत्यक्ष अनुभव आहे ना. बस ह्या अनुभवालाच महत्व द्यायचं. महत्व आपण देत नाही. हा अनुभव प्रत्येकाला येतो, हो पण त्या हो. अनुभवाला ते महत्व नाही देत. ते कशाला महत्व देतात, की आपण काहीतरी हाताने केलं ना त्याला महत्व देतात. नाही करणारे आम्ही कोणीच नाही, आणि खरंच होत. हा. हा, म्हणजे आमच्या शरीरामध्ये जी प्राणशक्ती कार्य करते की नाही, तर त्या प्राणशक्तीमुळेच आपण सगळी क्रिया करत असतो. रोजचं पण काम करण्यासाठी जी हा. ऊर्जा मिळते ती सुद्धा म्हणजे आम्ही स्वतः तर अशी डेव्हलप करूच शकत नाही ना. हा, मग ही जाणीव ज्याला झाली ना, हा. ही जाणीव झाल्यानंतर जी स्थिती आहे ती खरोखर ती उत्तम स्थिती आहे. आणि ती जाणीव अखंड राहावी, ते भान आपल्याला राहिलं पाहिजे. ते राहिलं तर तुम्ही मग आत्मस्थितीमध्ये आहात, मग आपोआपच जाणार. हा. आता असा अनुभव येतो की आपण असं खूप छान. हा. मरगळले, थकून गेले असं वाटत नाही, आता एनर्जी हा. वाटते. हा. हा. बस. बस तशीच एनर्जी अखंड राहावी, तीच स्थिती आहे, तीच तसंच चैतन्य. आणि ती एनर्जी तुमच्याकडे अखंड राहो हाच आशीर्वाद आहे माझा. हा. छान. कालचं स्वामींचं प्रबोधन पण इतकं ते छान वाटलं की हा. हा. हा देह शेवटचा असा आहे एकच, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळतं असं सगळं, हे हो. समजू समजू शकतं. बरोबर आहे, बरोबर.
अगदी आता ह्या देहात आम्ही आहोत आणि आम्हाला तुमचीच कृपा हवी. अखंड आहे, बस त्यात काही त्याच्याबद्दल कुठलेच हे नाही, संदेह नाही, अखंड आहे. हा, कल्याण सदा आनंदी. बोला माधुरीताई, बोला माधुरीताई, बोला. हा, आवाज तुमचा श्री येत नाही. स्वामी समर्थ. श्री हा हा, स्वामी. श्री स्वामी समर्थ. हा, बोला खूप बोला. छान होतं. हा नद्यांचा दृष्टांत, गंगा ब्रह्मपुत्रा गंगा सागर, हा की हा हा उगम आणि अंत सगळं एकच आहे. ते फक्त हा दृष्टिक्षेपात येत आहे की ती दिसते, वाहते, समुद्राला हा, जाऊन मिळते. अगदी खरंय, अगदी खरंय. ते खूप छान होतं की आधी जेव्हा द्वीप भारताचा द्वीप बनला हा, तेव्हा सगळं समुद्र ते एकत्रच होतं. आणि बरोबर उतार आणि त्या उगमाला अंताकडे जायचीच ओढ असते. बरोबर आणि आहे. जर तसं उगम दिसताना छोटा दिसतो, पण तो खळाळत वाहत वाहत एकदम खोल होऊन तो समुद्राला, असं प्रत्येक जीवाला त्या आत्मभावाच्या ज्या भवसागर आहे त्याच्यात जायची खूप इच्छा आहे सगळ्यांनाच. बरोबर, आणि ते आत्मस्थिती. आपोआप तिकडे जातात. नाही, तो आणि प्रवास हा आपोआप होत असतो. हा प्रवास हो, हो. आपोआप होत असतो. फक्त हम्म, हम्म. त्याच्यामध्ये आपण त्याला अडथळा आणू नये. म्हणजे तो आपोआप हा, होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ना, परमेश्वराची हम्म, व्यवस्थाच अशी आहे. आणि मानवी हम्म. शरीराच्या माध्यमातून परमेश्वराने हे दाखवलंय माझी व्यवस्था कशी आहे. तर ती तुम्हाला आत्मस्थितीमध्ये घेऊन जाणारीच आहे. खरं म्हणजे हो, ज्या दिवशी मनुष्य ठरवेल ना, की जी परमेश्वराची व्यवस्था आहे ती मान्य करून त्यांनी दिलेलं आपलं कर्तव्य मी करेल, तर त्या दिवसापासून त्याची एवढी प्रगती होईल की त्याला कुठले कष्ट किंवा एन्झायटी वगैरे अशा काही गोष्टी त्याला टच होणार नाहीत. कारण काय, की तो त्याला मान्य केलेलं आहे त्यांनी, की ही व्यवस्था परमेश्वराची आहे. आणि हो. हे सगळं व्यवस्थापन सुद्धा त्याचंच आहे. नुसतीच व्यवस्था नाही आहे, तर त्याचं मॅनेजमेंटही त्याच्याचकडे आहे, सिस्टीमही त्याचीच आहे. तर मला फक्त त्या सिस्टीम मधला एक भाग घेऊन माझं जे काय कर्तव्य आहे ते मला करायचं आहे. हे जो बरोबर. मनुष्य ज्या दिवशी ठरवेल त्या दिवसापासून तो आनंदी राहील, बस. हो, आणि हो. जोपर्यंत त्याला असं वाटत राहील की नाही माझ्यामुळे हे सगळं घडतंय किंवा मला हे पुष्कळ करायचंय, माझ्यावर खूप बर्डन आहे, तर बर्डन जोपर्यंत तो घेईल ना, तोपर्यंत परमेश्वर म्हणतो बाबा घे तू बर्डन, माझं काय हरकत नाही. ज्या दिवशी तू माझ्याकडे हम्म, येशील त्या दिवशी मग मी मी तुझा पुढचा भाग मी पाहीन. पण तू आलाच नाही हम्म. तर मी काय करणार. तर हे हो. आपल्याला ही वस्तुस्थिती समजली पाहिजे, हे तत्वज्ञान समजलं पाहिजे. हा, हा, ठीक आहे. आणि ज्ञानात हा, तेच आहे की शरीर भावातून, मनोभावातून, बुद्धिभावातून सगळ्या गोष्टी होत आहेत. जे अगदी खरं. जीव करत आहे आणि अहंकार त्याचा होतो, त्याला कर्माचा. तर ते हो, कर्मच सोडून दिलं की तुझंच सगळं आहे. म्हणजे प्रत्येक माझ्या जीवाची, शरीराची, मनाची, बुद्धीची सगळी जी कार्य सुरू आहे ते हा, तुझ्या मार्फत सुरू आहे. तुझ्या सगळं तुझ्या मार्फत मार्फत. तुझंच आहे पूर्ण. आणि परमेश्वराची इच्छा तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये, परमेश्वराची इच्छा काय ती. हा. परमेश्वराने काय केलं, ब्रह्मदेवाला सांगितलं की बाबा तू जीवसृष्टी निर्माण कर. आणि त्याने हम्म, इतक्या प्रकारचे जीव निर्माण केले, म्हणजे त्याच्यामध्ये कितीतरी अनंत प्रकारचे जीव तयार झाले. मग तेव्हा हो. परमात्मा म्हणाला, अरे तू हे काय केलं सगळं, इतके जीव कशाला निर्माण केले. मग तो म्हणाला मग मी हम्म, काय करू. मग तो म्हणाला तू असं कर, तू माझ्यासारखा दिसणारा तू जीव तयार कर. तो हम्म, माझ्यासारखा हम्म, असा उभा राहिला, जमिनीवर उभा राहिलेला आकाशाकडे पाहू शकतो, काय अशा हम्म, प्रकारचा तू, म्हणजे काय कसा आहे तो. मग त्यांनी मनुष्य कसा असेल याचं वर्णन केलं. हम्म, आणि मग मनुष्य ब्रह्मदेवात निर्माण केला, पण निर्माण करताना त्याने 2-3 चुका केल्या त्यात. हम्म, म्हणून हम्म. आपण त्या चुका भोगतोय आता. त्या चुका काय आहेत मी तुम्हाला सांगतो. की एक तर त्याने हा, काय केलं माहितीये का, की परमेश्वरासारखं स्वातंत्र्य दिलं त्याला. काय, हा. हम्म, परमेश्वर स्वतंत्र आहे की नाही, तसं त्याला हम्म, पण कसं स्वातंत्र्य दिलं, कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलं. पण हम्म. त्याच्यामध्ये तो विवेक आहे ना, तो सुषुप्त अवस्थेमध्ये, तो म्हणजे डॉर्मंट स्टेजमध्ये दिला. तो ओके. विवेक हम्म, म्हणजे जे विस्डम जो असतो, म्हणजे ज्याला योग्य अयोग्य करण्याची त्याला क्षमता जी असते ती त्याला दिलेली, पण सुषुप्त आहे ती. त्याला त्याच्यावर जर हम्म, अहंकाराने ओव्हर पॉवर केलं ना, तर ते कर्म स्वातंत्र्याचा तो हम्म. उपयोग काय करतो माहितीये का, तो स्वैराचारात करतो. आणि आज हो. समज मानवी विश्व जे आहे हे स्वैराचारात बुडलेलं आहे पूर्ण. आणि आता हम्म, असा स्वैराचार पशु करतो का मला सांगा, नाही करत पशु. पशु त्याच्या नियमाप्रमाणे जगत हम्म. असतो. कीटक त्याच्या हो. नियमाप्रमाणे जगतात. माणूस जगतो का, नाही जगत. त्याचं हम्म, कारण काय माहितीये का, ब्रह्मदेवाची हम्म, चूक आहे. हम्म, ब्रह्मदेवाने हम्म, कर्मस्वातंत्र्य दिलं, पण विवेक सुषुप्त ठेवला. त्याच्यामध्ये जो विवेक होता हम्म, ना, त्याला विवेकही दिलेला आहे.
पण काही हा. काही डॉर्मंट स्टेजमध्ये दिलेत हम्म. आणि काही काही उघड दिलेले आहेत. आणि हे माणसाला कळालंच नाही ना. आणि हम्म. म्हणून तो काय करतो, ह्या कर्मस्वातंत्र्याचा उपयोग हे स्वैराचाराकरता करतो. आणि स्वैराचार झाला की पुन्हा त्याला खालच्या योनीकडे जावं लागतं. मग नंतर तो कुठला तरी पशु बनेल, कीटक बनेल, निम्न स्तरामध्ये जाईल तो पूर्ण. आणि हे चक्र न थांबणार आहे. आणि हे न थांबणार असल्यामुळे परमेश्वर म्हणाला, अरे माझा जो उद्देश आहे ना, की हा मनुष्य का करायचा होता, की तो माझ्यासारखा प्रेमळ असेल, माझ्यासारखा हम्म. त्रैलोक्याला सांभाळणारा असेल, माझ्यासारखा सर्व प्राणीमात्राचा सांभाळ करणारा असेल. तर तू हे विचित्र हम्म. हा प्राणी कसा काय तयार नको म्हणत. केला? काय हे हम्म. प्राणी तू हम्म. माझ्या इच्छेप्रमाणे नाही केलाय. तर हम्म. शेवटी ब्रह्मदेव कंटाळतो आणि म्हणतो की मग मग काय करू, मला काहीतरी उदाहरण तर सांग. तर त्यावेळेस तो हम्म. म्हणतो की मी तुला एक उदाहरण देतो. आता उदाहरण त्याला देताना परमेश्वराला कष्ट पडले थोडे, पण तो त्याने हम्म. काय उदाहरण दिलं त्यांनी सांगतो तुम्हाला. त्याने असं हम्म. उदाहरण दिलं की आता मीच मनुष्य होतो आणि कसा हा. असावा मी सांगतो. काय हा. आणि मग ते हम्म. ज्ञानेश्वर झाले, ते तुकाराम झाले, ते संत हम्म. झाले, ते स्वामी हम्म. समर्थ झाले. मग त्याच्या रूपात हम्म. हे परमेश्वर झाले ना पुन्हा. हो. आणि बर. ब्रह्मदेव त्यांच्याकडे पाहून भ्रमित झाला. अजूनही त्याचा हम्म. भ्रम दूर गेलेला नाहीये. बस हम्म. हम्म. कळालं ना. ठीक आहे. तर त्यामुळे आता आपण येस. ब्रह्मदेवाच्याकडे दुर्लक्ष करू आणि श्रीहरी हम्म. विष्णूचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया. आणि आपण त्याच्या म्हणण्यासारखं वागू आपण सगळे. येस. आलं? तुम्ही आमच्यातलं ब्रह्म आहे ना, सुषुप्तातलं अवेकन करायचं हे आहे. तुम्ही आमचा जरी आहे ते. सॉरी आशीर्वाद सर. आहे. हा, स्वामी समर्थ. बोला. हळवे साहेब बोला. हळवे काका. नमस्कार काका, नमस्कार श्री नमस्कार स्वामी नमस्कार. समर्थ. बोला बोला बोला. हा हा. ते उच्च कोटीचं तत्वज्ञान आणि अध्यात्म आहे. आणि मला असं वाटतं याच्यापेक्षा दुसरं काही अध्यात्म किंवा तत्वज्ञान नाहीच आहे. आज जे हो, आपण सांगितलं ते खरंय खरंय खरंय. शेवटी, आणि आपल्या प्रबोधनामध्ये सुद्धा या सगळ्याचा उल्लेख आलेला आहे. होय, म्हणजे मनुष्य जन्माचं कसा झाला आणि त्याच्याकडून काय अपेक्षा होत्या, त्या बरोबर. प्रबोधनात सगळ्या आलेल्या आहेत आपल्या. खरंय खरंय खरंय. मग अगदी काय. बरोबर. आणि अगदी आता बरोबर. सध्याचं सुद्धा जे विकारो से मुक्ती हे सुद्धा अत्यंत छान हो, अगदी हे प्रबोधन आहे. ती खूप महत्वाचा आपल्याला विषय. उपयुक्त आहे ती हो. अगदी खरं. सर्वसामान्य माणसांना, आमच्यासारख्या. अतिशय हा आणि खरं. त्यातून खूप शिकण्यासारखं आहे आणि खूप प्रगती करण्यासारखी आहे इथनं. अगदी आहे. निश्चित निश्चित निश्चित. आशीर्वाद असत. हो हो. आशीर्वाद असू दे आपला. नमस्कार. श्री नमस्कार. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला बोला बोल. फक्त प्रवचन फार अद्भुत झालं बरं काय. हा हा हा. म्हणून प्रगती कशी आपली म्हणजे स्वतःची प्रगती स्वतःच करायला पाहिजे. बरोबर हं? आहे. त्याचं अनुसंधान सतत राहिल्यानंतर तो आपल्यामध्ये आहेच आहे. आहेच आहेच आहेच. हं. अगदी तर त्याची आहेच आहे. त्याची जाणीव फक्त होणं महत्वाचं आहे. जाणीव हा, नेहमी ठेवली पाहिजे. ठेवली जसं पाहिजे हं. की फार त्याच्यामुळेच सुरेख. सगळं काय होतंय. अगदी फार हो. असं आहे. आणि हं. उपनिषद जे आहे ना ते इतकं सुंदर ज्ञान देत असतं, वेगवेगळे हो. उदाहरण देऊन. खरंय. दृष्टांत इतके दृष्टांत दिले त्याने की तिथे तुम्हाला त्याची संवेदना झाली पाहिजे परमेश्वराची, की तोच आपल्यामध्ये सुरुवातीपासून तोच आहे आणि हो. तो अंततः तोच आहे. मधले सगळे जे परिवर्तन आहेत ते प्रकृतीमध्ये आहेत, पण बरोबर. त्याच्यामध्ये पण जे अपरिवर्तनशील तत्व आहे त्या परमात्म्याचंच आहे. आणि माझं जे अखंड अस्तित्व, जे लहानपणापासून जे आतापर्यंत जे माझं अस्तित्वाची मला जी जाणीव आहे, ते जे अस्तित्व आहे ते माझं नाही आहे, तर ते तुझं अस्तित्व आहे. तेच काय म्हणजे आणि सगळं होणारं हा. बरोबर आहे. सगळं परमेश्वरावर अवलंबून असावं बस. हो, आपण त्याच्यावर बस तो सगळं करीत जातो बस. तोच करत असतो बरोबर. त्याला म्हणजे त्याला करू द्यायला पाहिजे. मुख्य माणसाला तेथे काय सांगितलंय की हं. त्याला करू द्यायला पाहिजे. तो करत असताना आपण काहीतरी करत राहणं. हं. तर मी हा हे शब्द नकोय त्या मी हा ठिकाणी. शब्द नाही आणि मी केलं किंवा माझ्यामुळे झालं, हा हं. जोपर्यंत तुमच्याकडे आहे तर तोपर्यंत ती सगळी तुम्हाला बंधनं आहेत पूर्ण. पण म्हणून तर ज्यावेळेस सुद्धा तू म्हणते हा त्यामुळे माऊली सगळं म्हणते सगळं काही तुझंच आहे आणि तूच करून घेणार आहे. करता करविता तूच आहे. मला फक्त तू एक कर्तव्य दिलेलं आहे, ते मी सचोटीने पार पाडेन हाच माझा निश्चय आहे. मग अशा त्याच्या प्रकारची ही माऊलींनी पूर्वी मी माझी आठवण हा, वसरले अंतःकरण. हं. हो, ते मी आणि संन्यासाची माझं हे संपलंच पाहिजे. तरच ते मग आपल्याला काहीतरी ज्ञान तरच होतं. तो संन्यस्त झाला. संन्यस्त मग झाला. कधी- हा, संन्यस्त या शब्दाचा अर्थ फक्त भगवे वस्त्र नेसणं नव्हे, नाही, तर नाही. तर त्या ठिकाणी मी धारणे मी त्याच्या अकर्ता आहे. मी धारणे. हा म्हणजे मी अकर्ता, मी अभोक्ता.
हा. आणि माझं जे काही स्वतःचं वेगळं असं काहीच नाही. मी म्हणतेच तू आहे, तेव्हा हे मी तू फार पण. सोपं आहे हो. हे अवघड नाही, अजिबात अवघड काही अवघड नाही, नाही. अवघड माणसाने केलंय ते. हा. आपण त्याचं अवघड आपण ऐकत नाही त्याचं, आणि माणूस अवघड म्हणून अवघड करतो. झाले ते, खरंच म्हणून आहे. अवघड वस्तुतः नाही. जे आहे ते फार सोपं स्वीकार. आहे. आणि मनुष्य इतका निर्मळ होतो ना, त्याला काही कशाचं दुःखच नसतंय. सुख आणि सुखदुःखाच्या दुःख. पलीकडे गेलेला हा, असतो. म्हणजे सुख दुःखामध्ये साम्य अवस्था येते, दुसरं काय. हा. फार सुरेख आहे. हा, ते अत्यंत चांगलं आहे, अगदी चिंतनशील आहे. ठीक आहे. हा, खूप खूप छान. अगदी. खूप छान. चला, ठीक आहे. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. हा, देशपांडे बोला. देशपांडे. आशीर्वाद आहे. देशपांडे. सर्वांना काका, आशीर्वाद. हो. बाळाचा अन्नप्राशन आहे, तुमचा आशीर्वाद असू देत. हो, खूप आशीर्वाद आहे. सर्वांना आशीर्वाद आहे. सगळे निश्चिंत राहा. सगळ्या चिंता सोडून द्या महाराजांच्याकडे, आणि हो आपण हो. त्यांच्याकडनं नामस्मरण करून आपलं कर्तव्य करत राहा. हा. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ठीक आहे. बोला, कुलकर्णी बोला. मिलिंद कुलकर्णी. नमस्कार काका, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी खूप समर्थ. खूप आधी एका दवाखान्यात एक ज्ञानेश्वरीचा श्लोक वाचला होता काका. हा हा हे मजची स्तव झाले परिम्या नाही केलं. हा. त्याचा अर्थ हाच कळला. हे पण आमची आई नेहमी म्हणत असते. हे जे आहे ना, हे आमच्या आईचं आवडतं हे पूर्ण. हो, मला मी खूप विचार करतो की असं का लिहिलंय, पण आज थोडंसं कळलं. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. बोला लिंगायत. प्रवीण. प्रवीण बोला. प्रवीण लिंगायत. हा, बोला. प्रवीण बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. काय तुम्ही फार कमी भेटता मला. शेवटच्या बेंच मध्ये बसत असतो ना, म्हणून. हा, कुठे गाडीने चालले वाटतं कुठेतरी. हो हो काका, म्हणून जरा. पण बरोबर. ऐकलं आजचं प्रवचन खूप चांगलं होतं. हा हा. या बेसिकली ती आपण ते जे एक्झाम्पल जे दिले हा हा झोपेचं आणि ते रिव्हरचं वगैरे, खूप हा छान हा. आहे. हो, आपल्याला अगदी. पण आपल्याला ती हे तो ज्ञान होत नाहीये. आपण त्या स्टेट मध्ये असून सुद्धा हे होत आहे, म्हणून गुरूंची एवढं एवढं महत्व आहे. खरंय. विदाउट गुरु इट इज डिफिकल्ट टू नो ऑल हा, दिस थिंग्स. खरंय. त्यामुळे आपण फक्त समर्पण भाव ठेवला ना, मग ज्ञान आपोआप येतं. हो ज्ञानाला आपलं आपण म्हणतो ना, मला ज्ञान पाहिजे, मला ज्ञान पाहिजे. तर ज्ञानाचं पण एक लक्षण सांगतो तुम्हाला. ज्ञान सुद्धा काय म्हणतं माहितीये का, की जसं तुम्ही म्हणता ना, मला ज्ञान पाहिजे, तर ज्ञान काय म्हणतं ते ऐका. ज्ञान म्हणतो की मला भक्ताचं घर पाहिजे, मला भक्ताचं हृदय पाहिजे. आणि माझं सुरक्षित स्थान कुठं असेल तर भक्ताच्या अंतःकरण हे माझं सुरक्षित स्थान आहे. त्यामुळे ते ज्ञानही शोधत असतं की भक्ताचं अंतःकरण आपल्याला मिळेल का. आणि जो भक्त असतो ना, त्याच्यामध्ये ज्ञान हे आपोआप येऊन जातं. मग ओके ओके ओके. कळालं ना. म्हणजे आता मला हे समजत नाही, मला हे समजत नाही असं, तर तो श्वेतकेतू म्हणतो की नाही, तसं आपण सगळं म्हणायची गरज नाही. की मला हे समजत नाही म्हणण्यापेक्षा माझे हे स्वामी आहेत आणि मी स्वामींचा आहे, स्वामी माझे आहेत, हे जर आपण म्हटलं की ज्ञानाला वाटतं की अरे असं म्हणणाऱ्या माणसाचं सुद्धा आपलं सुरक्षित स्थान आहे. ओके ओके हा, ओके. वा कारण वा वा वा. इतर इकडे तिकडे गेलं तर आपलं काही स्थान सुरक्षित नाहीये. केव्हा अहंकार येईल आणि केव्हा आपल्याला हाकलून देईल हा सांगता येत नाही. काय. वा 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 काका. त्यामुळे तर म्हणजे ते लक्ष्मी आणि विष्णूंचं पण तसंच स्टोरी आहे, इक्वल टू दॅट अँड ऑल दॅट. अगदी सिमिलर स्टोरी, अगदी सिमिलर स्टोरी अगदी. ओके ओके ओके. त्यामुळे काही नाही, स्वामी मस्त बिंदास स्वामींचं नाम घ्यायचं आणि तुम्हाला एखादी ज्ञानाची शलाका मिळून जाईल. म्हणजे तुम्ही विचारही नाही करणार. आता जसं तुम्ही याच्यावर सॉफ्टवेअरचा एखादा प्रोजेक्ट करता ना, तर त्या प्रोजेक्टमध्ये कधी कधी तुम्ही पुष्कळ विचाराला ताण देता. त्याच्यापेक्षा तुम्ही थोडा पॉज घ्या आणि स्वामींचं नाम घ्या. तर त्या नाम घेताना तुम्हाला ते इतके छान क्लूज मिळून जातील अगदी. हे कसं काय मिळालं, तर ह्याचं कारण हेच आहे की ज्ञान जे आहे ते भक्तीचा शोध घेत असतं. कारण भक्ती ज्ञानाची आई आहे ना.
समजलं ना. त्यामुळे आईकडे मुलगा धावत जातोच ना. धावत जातो. ओके. वा काका, गुड. एकदम असं एकदम किल्ली दिली आपण ज्ञानासाठी. कारण ज्ञान एकदम ओशन सारखं आहे आणि त्याच्या मागे आय मीन कितीही केलं तरी ते नाही, एंडच नाही त्याचा. म्हणून त्याच्या मागे जास्त पळण्यात अर्थ नाहीये काही. पळण्यात अर्थ नाहीये. करेक्ट करेक्ट आपण परमेश्वराच्या मागे पळायचं आणि ज्ञान आपल्या मागे पळत येईल. वाह वाह काका. श्री स्वामी समर्थ. हम लोग जितना विजन हमारा क्लियर हुआ उतना हमको समझ में आता है, लेकिन कृपा तो हमेशा रहती है. कृपा नहीं ऐसी कोई जगह नहीं है पूरे भूमंडल में या पूरे त्रैलोक्य में. कृपा नहीं है ऐसी कोई एक भी जगह नहीं है. लेकिन होता क्या है कि कृपा है या नहीं है हम ढूंढते रहते हैं, और कृपा मिलनी चाहिए ऐसे हम प्रार्थना करते हैं. वो भी गलत नहीं है, वो भी ठीक है, वो भी, उसमें कोई गलती नहीं है. लेकिन उसमें ये वस्तुस्थिति, ये सत्य समझना चाहिए कि कृपा हमेशा होती है, और जो भी होता है वो कृपा के कारण ही होता है. बस, हाँ, ये समझ लो और हमेशा आनंदी रहो. वो सिंपल है ना काका. एक नोन है, एक अननोन है, और एक अननोन का अननोन है. तो जितना अननोन का अननोन और नोन जो भी सब मिला के कृपा ही है. आई डोंट नो, बड़ा कॉम्प्लेक्स है बट नहीं, बिल्कुल सत्य है, वो एकदम समझ में सत्य. आ गया अभी तो. बट कैसा होता है कि कभी कभी उस कृपा तक एक माध्यम लगता है. कभी नहीं कभी नहीं, ठीक है ना. नहीं, वो भी स्वाभाविक है. उसमें मैं, उसके ऊपर मैं क्रिटिसाइज नहीं करता हूँ मैं. लेकिन वो ये जो मैं कह रहा हूँ ना, ये सिद्धांत जितना आप ध्यान में रखेंगे उतना आपको अनुभव भी आएगा. बहुत अनुभव तो सर बहुत मतलब अद्भुत इतना है कि पूछो मत. तो अभी तो आप ये बोला ना, इतना सारा स्टेट का बात कर रहे हैं, तो थियोरेटिकली इतना इजी लगता है ना समझने के लिए. हाँ मतलब कल जाके मेरे को तूर्य अवस्था आ जाएगा. लेकिन नॉर्मल साम्य अवस्था आने के लिए सूर्य तो बहुत दूर की बात है, या समाधि ध्यान दूर की बात है. साम्य में रह के, संतुलन में रह के बस 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 यही एक समभावना आ जाएगा ना, तो भी बहुत सारा अनुभव आ जाता है. बहुत बाकी बहुत तो सारा बात है. करके. हाँ, तो ये सब होते होते इतने जन्म चले जाते हैं. आपका बोलने से ऐसा लगता है कि बस हो गया करके बहुत प्रोत्साहन मिलता है. बट हाँ, रियल लाइफ में नहीं, सही बहुत सारा बात. जो एग्जाम्पल्स है ना, और बहुत सारे जो प्रोसेस हमको मिलते हैं, अनुभव. हम लोग हमारे विचार के हिसाब से, हमारे इमोशंस के हिसाब से हम लोग अच्छा या बुरा बोलते हैं. सही लेकिन बात. वैसा नहीं होता है. अनुभव अनुभव ही होता है हर एक. वहीं से कृपा, जैसा आपने बोला, वहीं से कृपा पत्र चालू होता है. चालो अच्छा है तो स्रोत भी है. कृपा है, बुरा है तो भी हाँ, कृपा है, क्योंकि कृपा एंड ही ऑफ है. द डे वो सब बैलेंस ही है बस बेसिकली. ये समझ में आया तो आदमी पूरा फ्री हो गया. आ गया काका, वो तो आ गया. बिल्कुल आ गया. आशीर्वाद, बहुत श्री स्वामी आशीर्वाद. समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला अर्चना, बोल. नाही, कोण? संजय गणोरकर बोला. काका संजय. स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला बोला. काका एक विचारायचं होतं. हा, बोला बोला. तुम्ही जे म्हटलं ना, विवेक हा आपला सुषुप्त अवस्थेत असतो. हो. तर तो सदैव जागृत अवस्थेत राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? परमेश्वराची भक्ती. मी आत्ताच त्याला सांगितलं की त्याला तो प्रवीण लिंगायतला मी बोलताना सांगितलं ना, ऐकलं मी. तर त्यामुळे त्याला मी एक मुद्दा सांगितला की आपण विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे ज्ञान, म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय हे समजणं म्हणजे विवेक. बरोबर आहे की नाही? अयोग्याचा त्याग करणे आणि योग्याचा स्वीकार करणे म्हणजे विवेक. हा, बरोबर. आता हे विवेक जो आहे तो जागृत कसा राहायला पाहिजे हा तुमचा प्रश्न आहे. तो सुषुप्त अवस्थेत तो जागृत कसा राहायला पाहिजे? तर विवेकाचा संबंध आत्मतत्वाशी आहे ना. मुख्य म्हणजे जेव्हा आत्मस्वरूप जो मनुष्य आहे त्याचा विवेक असल्याशिवाय तो आत्मस्वरूपात होऊ शकत नाही. आणि बरोबर आहे ना, आत्मस्वरूपामध्ये जायचं असेल तर तुम्हाला खरं म्हणजे भगवंताची भक्ती केली की तो आत्मस्वरूपात जातोच. त्याच्याशिवाय त्याला पर्यायच नाहीये. भगवंताची भक्ती केली आणि तो एकदम म्हणजे त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर जो भाव अवस्थेमध्ये जातो, तर ती भाव अवस्थेमध्ये ही आत्मस्थिती असतेच. आत्मस्थितीशिवाय तो भाव अवस्थेत जाऊच शकत नाही. बरोबर आहे का? तर त्यामुळे ही भगवंताचं नामस्मरण करणे किंवा दररोजच्या नियमात पूर्ण 24 तासामध्ये एक विशिष्ट वेळ ठेवून ही त्याचं नामामध्ये आपण तल्लीन होणे, अगदी एकरूप होणे, तर ती तल्लीनता आली की त्या क्षणात तुमच्यामध्ये विवेक आहे येतोच. आणि म्हणून त्या विवेकाला जागृत ठेवायचं असेल तर आपली जागृती ही स्वामींच्या चरणाशी आणि स्वामींच्या व्यवस्थेला ऍक्सेप्ट करण्याची पाहिजे.
ती झाली की विवेक हा येतोच तुमच्याकडे, विवेक सिद्ध होतो. कळालं ना? हो. म्हणजे देहबुद्धी असून सुद्धा आपण सदैव विवेकात राहू शकतो. देहबुद्धी ही काय म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाहीये. म्हणजे जेव्हा आपण कॉन्शियस असतो की नाही, जेव्हा आपल्याला जाणीव असते की बा मी इथे बसलोय, समोर व्यक्ती आली आहे, मी त्याच्याशी बोलतोय, ते माझ्याशी बोलतायत, ही झाली जाणीव. आणि ती जाणीव ज्यावेळेस असते त्यावेळेस ती देहबुद्धीच असते ना. तशा जाणीव कशी राहणार? विधेयी अवस्थेमध्ये फारशी जाणीव राहत नाही, तर तो फक्त आनंद स्थिती आहे. विधेयी स्थितीमध्ये फक्त आनंद आहे, त्याला काही म्हणजे तो आनंदाला सब्जेक्ट टू द कंडिशन काहीच नाही. अनकंडिशनल आनंद ज्याला म्हणता येईल. असा अनकंडिशनल आनंदामध्ये जर तो गेला किंवा त्याला देहभाव राहतच नाही ना. सगळं जे काही सुखदुःख आहे ते देहभावातच आहे. देहभावाच्या पलीकडे सुखही नाही दुःखही नाही, फक्त आनंद आहे. आलं लक्षात? तर त्यामुळे आणि तो आनंद केव्हा मिळेल? जेव्हा भगवंताची आपण अनुसंधान ठेवलं, त्याचं नाम घेतलं, त्याला शरण गेलं, त्याची सगळं तो श्रेष्ठ कसा आहे आणि मी त्याच्या राज्यामध्ये किती आनंदी आहे याची अशा प्रकारचं आपल्या विचार भूमिका असली की त्या ठिकाणी आनंद हा आलाच पाहिजे ना. आणि जिथे आनंद आहे तिथे सगळे द्वैतभाव नष्ट होत, सगळं दुःख नष्ट होतं. हे त्याच्यातलं चावी आहे. मी तुम्हाला चावी सांगितली त्याची. आशीर्वाद आहे, आशीर्वाद, खूप आशीर्वाद. स्वामी कृपा, स्वामी कृपा. बोला श्रीराम, बोला श्रीराम, बोला शिवाजी बोला. हा, श्री स्वामी समर्थ काका. ते स्वामी, हा बोला शिवाजी. जेव्हा आपण सकाळी जेव्हा हे वाचन वगैरे करत असतो ना, तेव्हा खूप आनंदाची स्थिती निर्माण होते. आणि त्यावेळेला आपण बघितलं ना तर आपले नाडीचे ठोके पण नॉर्मल आलेले असतात, जे की इतर वेळा आपले म्हणजे ही एक अनुभूती तुमच्याशी संपर्कात आल्यानंतर मला जाणवा लागली, की मला सांगावं असं वाटलं म्हणून मी छान. नाही, चांगलं आहे खरोखर. उत्तम आहे, उत्तम स्थिती आहे ती. माणसाला सहजतेने आणि म्हणजे कारणाविना, म्हणजे ज्याला अनकंडिशनल ज्याला म्हणू आपण, की नाही तर आपण साधारणपणे आपला आनंदाचा संबंध आपण काहीतरी विशिष्ट ऐकलं की आनंद होतो, विशिष्ट काही चांगलं खायला मिळालं की आनंद होतो. तो आनंद नाहीये, तो खोटा आनंद आहे. त्याचं कारण काय? ते एक प्रसंग संपला की ते संपून जातो. आनंद हा असं नसतो. आनंद कसा असतो तर तो अखंड झरा जसा वाहतो ना, तशी नदी वाहते की नाही. मंदाकिनी नदी पाहिली असेल तुम्ही, अशी झळझळ वाहत असते. ती थांबत नाही कधीच, की आता थांबली आणि आता पुन्हा सुरू होणार थोड्या वेळाने, असं नसते. तर ती अखंड वाहते ना, तर त्याला आपण आनंद म्हणतो. तो अखंड वाहणारा झरा जो असतो तो आनंद आहे. आणि आणि विहिरीतून जेव्हा आपण पोहऱ्यांनी पाणी काढतो की नाही, तर ते सुख आहे. बरोबर. तर ते त्यामुळे सुख आणि आनंदातला फरक जर आपल्याला कळणं खूप आवश्यक आहे. तर आनंद हा मधून वाहणारा झरा आहे काय, आणि सुख जे आहे ते बाहेरच्या दृश्यातून आहे. बरोबर. म्हणून दृश्याच्या पलीकडे जाऊन अदृश्य स्थितीमध्ये गेला की तो आनंदी होतो. बरोबर. हे खरं तुमच्यामुळे घडायला लागलंय आणि तुमचे आशीर्वाद सतत राहू द्या. अखंड श्री आशीर्वाद. स्वामी समर्थ. श्री स्वामी. हा राधिका बोला. वेलंगी. साष्टांग नमस्कार काका. हो, खूप आशीर्वाद. खूप दिवसांनी दिसताय तुम्ही. हो हो हो. कशा आहात? मी मजेत. छान आहे, छान आहे. हो हो. ऐकलं का आजचं प्रवचन? ऐकलं का? आजचंही ऐकलं आणि आता ते विकार ते पण ऐकते दररोज. ऐकताय का? हा, छान. खूप छान आहे ते तर. बरोबर आहे. आमच्या सारख्यांना खरंच त्याची खूप आवश्यकता आहे. महाराजांची कृपा आहे सगळं. हे आपल्याला आपल्यापर्यंत येतं, ही त्यांची कृपा आहे. ते बरोबर हे करतात, व्यवस्था करतात सगळे काय. आणि ते ज्ञान जे असतं ते ज्ञान आपल्याला भक्तीकडेच घेऊन जातं. म्हणजे आपण जी काही रामाची भक्ती करतो की नाही, तर ती जी निर्विकार स्थिती आपल्याला मिळते, तर ती निर्विकार स्थिती म्हणजे काय आणि विकार का निर्माण होतात याचं एकदा आपलं अनालिसिस झालं ना, आपल्या मनात त्याची मीमांसा झाली, किंवा आपण थोडेसे अलर्ट राहतो काय. आणि कारण हे बाहेरून येणार आहे ना, विकार हे काही आपले नसतातच, हे आगंतुक असतात, बाहेरून येणाऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे त्याचा स्वीकार करायचा नाही करायचा ह्याचा जो विवेक आहे, तो विवेक जागृत होणं हीच महत्वाची गोष्ट आहे. आणि ती रामनामाने येतेच ती.
रामनाम हेच विवेकाचं उगमस्थान आहे. विवेकात समजा विवेकाला आपण जर झरा म्हटलं ना, तर या झऱ्याचं उगमस्थान कुठे आहे तर शोध घेतला तर त्या ठिकाणी रामनाम दिसेल तुम्हाला. काय तर ते तुम्हाला प्राप्तच आहे. त्याच्यामुळे खूप खूप मला आशीर्वाद आहे. खूप छान, खूप आनंद. मला एकदा भेटायला यायचंय तुमच्याकडे, बरं का? या हो हो या सांगेन. फोन चालेल. करून सांगतो तुम्हाला 1-2-3 दिवस आधी. सर्वांना खूप आशीर्वाद. मी थांबतो इथे आणि पुढच्या रविवारी आपण भेटूया. ठीक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.